आजच्या या उल्वेनोड येथील आपल्या महायुतीच्या प्रचाराचा पहिला शुभारंभ आणि त्या शुभारंभाकरता उपस्थित आपल्या सर्वांचे नेते, रायगडचे माजी खासदार आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान दानशूर नेतृत्व सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब या ठिकाणी आत्ताच ज्यांनी आपल्या सर्वांना संबोधित केलं आणि आपल्या विचारांनी प्रेरित केलं असे दिवा पाटील साहेबांचे चिरंजीव सन्माननीय अतुलजी पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित माझ्या महायुतीचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, RPI, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाचे पदाधिकारी, व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी, समोर असलेले माझे सर्व प्रमुख पदाधिकारी, माता भगिनींनो, मित्रांनो, 2019ला इथेच सभा होती, हेच व्यासपीठ होतं, याच ठिकाणी आपण गर्जना केली होती. अरुण शेठ म्हणाले ते खरं आहे, तेव्हा फक्त रामाचा संदेश घेऊन आलेले हनुमान होते, आज प्रत्यक्ष श्रीराम अवतरलेले आहेत. त्याच्याकरता एकदा टाळ्या वाजवून सगळ्यांचं स्वागत करूया. आणि याच ठिकाणी मी तुम्हाला सांगत होतो, मला एकदा संधी द्या, मी तुम्हाला किमान 500 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी करून दाखवीन. आणि मला आज अभिमान आणि गर्व आहे की या मतदारसंघाला मी 6000 कोटीपेक्षा अधिकचा निधी आणला, केंद्रातून आणला, राज्यातून आणला आणि या परिसराचं जी जी आमदाराकडून कामं अपेक्षित असतात ती करण्याचा प्रयत्न केला. मी सगळ्यांना आव्हान करतो की महेश बालदींनी काय केलं ते आम्ही छापील दिले. मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारतो, बाबा रे त्यांचं पत्रक आलं का कोणाकडे? जरा हे मुलं ज्यांची आहेत त्यांना जरा सांभाळून घ्या. ही जी आपल्याकडे पुस्तिका आली आहे, का बाकीच्यांना नाही छापतायत? माझे विरोधक जे आहेत मनोहर भोईर, तेही 5 वर्ष आमदार होते, 2 वर्ष त्यांच्याही पक्ष, तेही सत्तेतले आमदार होते, 2 वर्ष मुख्यमंत्री उद्धवजी त्यांचे होते, 2 वर्ष वनमंत्री त्यांच्या पक्षाचे आदित्यजी होते. मग जर या इथल्या विकास करायला यांना कोणी थांबवलं होतं? पण महेश बालदी जर पुस्तकं छापू शकतो तर तुम्ही का नाही तुमची कार्याची पुस्तकं छापू शकत? मी जर सांगू शकतो की तुम्ही मला दिलेल्या विश्वासामुळे मी 5 वर्षामध्ये जे काय करू शकलो ते तुमच्या समोर लेखी स्वरूपात दिलंय, माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही अशी पुस्तिका छापा. तुम्ही केंद्रातून काय आणलं, राज्यातून काय आणलं, या समाजाकरता काय आणलं, उरणकरांकरता काय आणलं, या उरण मतदारसंघावर ज्या ज्या गोष्टीचा प्रभाव पडतो त्या त्या गोष्टींमध्ये तुम्ही विकासाच्या दृष्टीने काय पाऊल उचललं ते सांगा. कधीच काय बोलत नाही. जात धर्म भाषा पंथाशिवाय बोलताच येत नाही. आणि आम्ही काय चुकतोय आणि आपण काय उचलतोय याची एक स्पर्धा असते. म्हणजे त्या आपल्या इथे आलेल्या 30,000 लोकांसमोर फॉर्म भरताना आपली सभा झाली ते नाही दिसत, पण आम्ही एखादा शब्द कुठे काय बोललो का? अहो, जर तुम्हाला मी सांगतो, यांच्यापेक्षा जास्त आगरी लोकांनी मला मतदान केलंय. माझे मित्र आगरी, मी जन्मलो इकडे, मिठागरांचा माझा व्यवसाय, माझ्या पिढ्यानी पिढ्या आगरी आणि आमच्या बरोबर राहिलेलं आहे. अहो, कशा करता कोण आगरी, कोण कराडी, कोण कोळी, कोण दलित, कोण मुस्लिम हा कधीच भेदभाव केला नाही, म्हणून माझ्याकरता कधीच जातीचा शिक्का लागला नाही. आणि हेच त्यांचं पोटशूळ आहे. आणि चुकलं असेल तर एकदा नाही 100 वेळा माफी मागू शकतो. अहो, तुम्ही पूर्ण महेश बालदी काय बोललेत ते बघा. आणि त्याच्यात जर चूक वागली आणि हे जे यांच्याबरोबरचे चेले चपाटे आहेत ना, सुधाकर पाटील वगैरे, हे मोर्चा सोडा, आयुष्यभर उपोषणाला बसले तरी हरणार नाही. कारण हे मनोहर भोईरांसोबत फॉर्म भरायला होते. म्हणजे हे निपक्ष आहेत का? हे त्या दिवशी पण होते ना. आणि ते सांगतात मोर्चाकडे, अहो तुमच्यासारखे 100 बघतो रोजचे मोर्चे झेलण्याची ताकद ठेवणारा आमदार आहेत. तुम्हाला सांगतो, चुकलो असेल तर एक नाही 100 वेळा, पण चुकलो नसेल तर राजकारणाकरता माफी नाही मागणार, हे सर्व सोडून जाईल. आपलं काय पोट, आमदारकी हे पोट नाही आहे. आमदारकी हे काय आमचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून नाही, पण आपल्याला हौस आहे, आपल्याला समाजाचं काहीतरी देणं लागतं. आपण जर करू शकतो तर केलं पाहिजे. संघ विचारातून निर्माण झालेला कार्यकर्ता आहे साहेब, कधी असा डगमगणार नाही. आपलं दिशा स्पष्ट, आपलं काम स्पष्ट. आणि चुकलो असेल तर एक नाही 1000 वेळा माफी मागितली.
अहो कसले काय अदानी एअरपोर्ट का बोलले? अतुलजी बरं झालं तुम्ही सांगितलं. म्हणजे त्याचं नाव देणार आहेत दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे देण्याकरता या इथे बसलेल्या 70% लोकांनी अंगावर केसेस घेतल्यात. यातले ज्यांनी केसेस घेतल्या नाहीत ते आता गोष्टी करतात. अतुलजी त्याचं दुःख आहे. आणि परवा ते एक अजून प्रिन्स उभा राहिलंय. महेश बालदीनी एकतरी फोटो दिबा पाटील साहेबांसोबत दाखवावा. अरे तू तुझ्या बाबांचा दाखवतोस. मी माझे बाबा वाजेकर शेठ यांचे सहकारी होते. अख्ख्या उरणला विचार जाऊन तू का आलास? आणि तुम्ही तुमच्या वडिलांनी जर दिबा पाटलांसोबत राहिले तर त्याचे फायदे घेतले. माझ्या वडिलांनी फायदे नव्हते घेतले. हे आज सांगावं लागतं. तो लहान आहे, बच्चा है वह, अब तक बहुत लढना है. त्यांच्या वडिलांचे आमचेही संबंध आहेत. म्हणून मला त्या मुलाकरता त्या फॅमिलीशी संबंध तोडायचे नाहीत म्हणून मी जपून बोलतोय. ते लय बोलत सुटले. बघतो आता थोड्या दिवसात हळूहळू घेऊ गाडी. नाहीतर आता त्यांच्यावर केस झाली तर महेश बालदीनी केली. अहो यांच्यातलं काही झालं म्हणजे ते शिवचरित्रातलं आहे ना संताजी धनाजी, त्यातली परिस्थिती आहे माझी. यांना उभे केले तर महेश बालदीनी केले, यांना बसवले नाहीत तर महेश बालदीनी नाही बसवलं, त्यांना उभे केले तर ते केलं. अहो यांना अटक झाली तर ते केली. ते दुसरे जेलमध्ये आहेत ते आमच्यामुळे आहेत. अहो मग एवढे ताकदवर आहेत मग समोर उभे करा. आता माझा हा सवाल आहे तुम्हाला. करून द्या ना विकासाची कामं. या समाजाच्या भल्याचं जे जे करता येईल ते तुम्ही करा. मी एक पुस्तक दाखवू शकतो. आपली स्पर्धा ही समाजाच्या भल्याकरता व्हायला पाहिजे, समाजाच्या उन्नतीकरता व्हायला पाहिजे. तुम्ही एक केलं तर आम्ही 10 करू. ह्याची स्पर्धा करूया. समाजाच्या भल्याकरता जे जे करता येईल त्याची स्पर्धा करूया. कसले जात धर्म भाषा पंथ घेऊन बसले. आणि हेच जात धर्म भाषा पंथ घेऊन बसले म्हणून लोकांनी तुम्हाला झेंडा नव्हता, दांडा नव्हता, नेता नव्हता, अभिनेता नव्हता, फक्त नाव होतं तरी लोकांनी निवडून दिलं. आता तर पूर्ण पक्ष माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे जिंकण्या हरण्याचा सवाल नाही आहे. अहो आपण 8 पदरी रस्ता केला, शिवसमर्थ स्मारक केलं, घारापुरीला लाईट केली, रेल्वे आणली, अटल सेतू आला, आदिवासी क्षेत्रामध्ये काम केलं, मच्छीमार क्षेत्रामध्ये काम केलं. आज 300 कोटी रुपयाचं बंदर आहे. रामशेठ मला एक सांगताना फार अभिमान आणि गर्व आहे की परवा करंजाच्या मच्छीमार बंदरातून 550 टन फिश एक्सपोर्टला गेली. अहो आपण बनवलेली संकल्पना, आपण बनवलेलं फिश मार्केट आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये उरणून जर 550 टन फिश जर जात असेल तर हे निश्चित माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कायम ऊर्जा देणारं काम आहे. आणि हे नावलौकिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उरणचं जात आहे. हा अभिमान आणि गर्व आहे आम्हाला. 8 पदरी रस्ते झाले. चौक ते जेएनपीटी रस्ता करतोय. 4,500 कोटी रुपयाचा एक रस्ता आहे. त्याच्यामुळे आपल्या कंपॅरिझन कमी डेव्हलप झालेला चौकपासून मागचा पाताळगंगा, आपटा, चिरनेर भागातून तो रस्ता येणार आहे. पूर्ण इकॉनॉमिक्स त्या भागाचं बदलणार. का नाही हो तुम्हाला त्याची स्पर्धा वाढली? का नाही यांना संकल्पना आवडत? कधी कोण सावळे रस्ता इथे सरकार नव्हतं तर आपण केंद्रातून CRF मधून पैसे आणून रस्ता केला. साहेब आम्ही विकासाकरता झटतो. आम्हाला जात धर्म भाषा पंथ नाही. ते मच्छी मार्केट काय मारवाड्यांकरता बनवलं का? 8 पदरी रस्ते मारवाड्यांकरता बनवले का? अहो आदिवासी क्षेत्रामध्ये या लोकांनी कधी स्पर्श केला नव्हता. मी आज जबाबदारीने या ठिकाणी सांगतोय की प्रत्येक वाड्यापाड्यांवर जाणारा मी आमदार आहे. याचा मला गर्व आहे आणि अभिमान आहे. मित्रांनो 11:30 वाजता इरसालवाडी वाहून गेली. आमचे 84 साथीदार वाहून गेले, मातीच्या ढिगाऱ्यात गेले. मला 11:30ला कळलं. मी 11:45ला मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. 12:30 वाजता 12:15ला मी मुंबईहून निघालो आणि चौकच्या पायथ्याशी आम्ही 1:15 वाजता पोचलो. आणि एकटा गेलो नाही तर मी जाताना सन्माननीय राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांना नेलेलं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी सतत संपर्कात राहिलो. रात्री 1:30 वाजता गड चढायला सुरुवात केली. सकाळी 3:30 4:45 वाजता गडावर पोचलो. 2 तास वाऱ्या वादळात चढून वर गेलो. फायदा काय झाला? आम्ही सकाळी मुख्यमंत्र्यांना बोलवलं. मुख्यमंत्री त्या गडावर चढले आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मी गडावरून खाली उतरलो. मला आज अभिमान आणि गर्व आहे. इरसालवाडीतली घरं वाहून गेली पण राहिलेल्यांना एका वर्षामध्ये सिडको मार्फत घडं मारून बांधून ताब्यात दिली. आणि या विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला ती सर्व लोक आपापल्या घरामध्ये गेली. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक मिसाल आहे की अशी दुर्घटना झाल्यानंतर अजून माळींचं झालं होतं, तिथे महाडजवळ दासगावचं झालं होतं, अजूनही त्यांची घरं मिळालेली नाहीत. पण आपण
रेकॉर्ड टायमिंगमध्ये मिळवून दिली, याचा अभिमान गर्व नाही का हो? मी आज अनेक दुर्गम वाड्यांची इथे नावं घेऊ शकतो की ज्या ठिकाणी अनेक जण गेली नाहीत. माझा तर दावा आहे, दावा की मी नाव घेतो, हाशाची पट्टी दाखवा यातला एकही उमेदवार गेलाय का, आणि हिम्मत असेल तर जाऊन दाखवा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या ठिकाणी पोचून तर दाखवा. अर्कसवाडी आहे, पिरकसवाडी आहे, मी अनेक वाड्या आहेत. रामशेठ, मी या वेळेला वचन घेतलं, त्या दिवशी व्यासपीठावर घेतलं, ते आज घेतो की यानंतर येत्या 5 वर्षामध्ये प्रत्येक आदिवासी हा कच्च्या आणि कुड्याच्या घरात राहणार नाही. हे आपलं वचन आहे लोकांना, आणि त्याच्याकरता कुठून काय आणायचं याचा प्लॅन आपला आहे. काय नसेल तर अरे काळजी चिंता कसली करता? रामशेठ या व्यासपीठावर आहेत, कोणाला कच्च्या घरात राहून द्यायचं? जे काय करायचं ते करू. एवढं निवडणुकीत होतंय, थोडं अजून करू, काय त्याच्यात फरक पडतो? पण त्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर जर एखाद्याला घर नसेल, रस्ता नाही, लाईट नाही, पाणी नाही, हे तुमच्या आणि आमच्यासारखा भुशेवा नाही आहे, हे मानणारे आपण सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते. जर नरेंद्र मोदी सरकार 22 पर्यंत सर्वांना येत्या 5 वर्षामध्ये सगळ्यांना घरं देणार आहेत, तर आपल्याला त्या आदिवासींना पक्की घरं द्यायची आहेत, त्यांच्या घरापर्यंत रस्ता द्यायचा आहे, लाईट द्यायचं आहे, पाणी द्यायचं आहे, हे आपण वचन घेतलंय. अहो महेश बालदी लिहून देतो, तुम्ही लिहा ना तुमच्या पत्रकेत की बाबा आम्ही कुड्याची घरं ठेवणार नाही. हिम्मत लागते साहेब, हिम्मत लागते. कारण जेव्हा तुम्ही कागद घेऊन मुंबईला जाता, मंत्र्यांसमोर जाता, दिल्लीत जाता, तेव्हा त्या मंत्र्यांना एक विश्वास लागतो की मी ज्या कागदावर सही करतोय त्याच्यात लागलेला प्रत्येक पै नि पै ही समाजाच्या शेवटच्या माणसाकरता कामाला जाणार आहे. हा विश्वास आम्ही निर्माण केलाय आणि त्याला भारतीय जनता पार्टी म्हणतात. नुसती रेल्वे येऊन काम होणार नाही आहे. मला अजून पूर्ण माहिती आहे, उल्वा नोडमधली अनेक कामं आपली बाकी आहेत. रेल्वे आली तर काय झालं, उरणहून डायरेक्ट विटी, डायरेक्ट बोरिवली, डायरेक्ट ठाणं पनवेल आपल्याला रेल्वे चालू करायची आहे. 2 व्हीलर पार्किंगला 20 रुपये लागत आहेत, ते बंद करायचे. अनेक काम आहेत. आता अमरनी सांगितलं इथे एस्केलेटर लागलंय. अनेक ठिकाणी आपल्याला रेल्वेत अजून अनेक सुधार आणायचे. उल्वा नोडची गोष्ट आपण आज उल्वा नोडमध्ये आहोत साहेब. हे विकसनशील टाउनशिप आहेत. आज 47,000 मतदान या ठिकाणी झाल्या रामशेठ. 47 माझ्या मतदारसंघातले 20% मतं या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो या ठिकाणी अनेक कामं करायची आहेत. गार्डन बगीचे बनवायचे आहेत, ग्राउंड बनवायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला रेन वॉटर करायचं आहे, ड्रेन वॉटर करायचं आहे. या समस्यांचा पाठलागच करावा लागतो. सिडको ही फार चांगली व्यवस्था आहे हे माझं कधीच म्हणणं नाही, पण सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून घशावर बसून काम करून घेतलं पाहिजे हे आपलं मानणं आहे. आणि झालंय, टाउनशिप चांगली झाली आहे, व्यवस्था होते. एक एक गोष्ट आता CNG पंप आणला, पेट्रोल पंप आणला. काही जण आहेत सूट घालून फिरतात आणि वर बोलतात या मारवाड्याला जिंकून देणार नाही, तुझ्या लय पिढ्या यायला लागतील मला हरवायला. महेश बालदींनी विचार नाही बदलला, महेश बालदींनी पक्ष नाही बदलला. अहो हे अंड्यात खाणारे, नारळात खाणारे, हे मटणात खाणारे, पेपरमध्ये खाणारे, टपऱ्यांवरचे हप्ते घेणारे, हे आम्हाला हलवणार. त्यांनी पक्ष हलवला महेश बालदीला बोलल्याबरोबर 3 दिवसात. शेठ गेले, ते शेका पक्षातून परत शिवसेनेत गेले. आता तिथे नाही भेटलं तर अजून पुढे जातील. पण यांना काय नाही, यांचं काय आहे, लहानपणी आपल्याला पुस्तकं होती बघा, जादूचा दिवा, जादूची विहीर, जादूची अंगठी, तसे यांची जादूची होती. फक्त हुलझपट करायचं आणि लोकांकडून पैसे उठायचे. आपण उल्वा नोडच्या लोकांच्या सुरक्षित करता या ठिकाणी पोलीस स्टेशन, जे आजपर्यंत अनेकांना ऐरोली वगैरेला 8-8 वर्ष झाली अजून आलं नाही. मी गृह खात्याकडून 8 महिन्यामध्ये या ठिकाणी उल्वे नोडला आचारसंहिता संपण्याच्या आधी पोलीस स्टेशन चालू केलं. त्याच्यामुळे यांना यांचे धंदे हलत आहेत हे लक्षात आलं. त्याच्यामुळे आता इकडे पळू का तिकडे पळू, तिकडे पळू का तिकडे पळू, काय काळजी नको करू हितेश, आपण इथेच आहोत. या उल्वा नोडमधल्या सगळ्यांना निर्भयतेने राहता येईल आणि यांच्या खंडणीची दुकानं बंद होतील, हा आपला विश्वास आहे आणि हा आपला उल्वेकरांना शब्द आहे. विकासाचं राजकारण करूच, पण हे दादागिरी वगैरे सहन नाही होणार. नाही करायची, नाही करून घ्यायची, नाही कोणाला हे हप्ते खाणाऱ्यांना बंद करणे. अहो उल्वा नोडमध्ये तर लोकसभेलाही पुढे होतो, आता तर सुसाट पुढे राहू कशाला काय. आणि यांच्या भरोशावर आहे. अहो यांना गेल्या वेळेला शेठनी सांगितलं म्हणूनच वाचवलेलं, नाहीतर आत्तापर्यंत हेही लई वर्ष राहिले असते. आता काय तुम्हाला सांगायचं. ठीक आहे, आमचे सरसेनापती आहेत, यांनी सांगितलं युद्ध कर तर करतो. हे ज्या क्षणाला म्हणतात थांब त्यावेळेला थांबतो.
असे आपण सैनिक आहोत, हे मान्य आहे ना तुम्हाला? त्याच्यामुळे आपल्याला काय अडचण नाही, पण यांचा बंदोबस्त आमची वानर सेना नक्की करू शकते, हा विश्वास मी प्रभू रामाना देतो आणि पुढे जातो. आपल्याला लोकसभा निवडणूक 20 तारखेला मतदान आहे. मित्रांनो, आपापल्या बूथवर आपल्याला काम करायचं आहे. 13,000 मतांनी लोकसभेला मागे होतो, 6,500 मतांनी बरोबरी करायची. 4 फेक नेरेटिव्ह त्यावेळेला काम करत होते. आज ज्या लोकांनी प्रवेश केला, या मधल्या काळामध्ये प्रवेश केला, याच्यातच ते 6,500 बरोबर झाले. आणि त्याच्याही पुढची जी कमी आहे ते 25,000 तर माझ्या लाडक्या बहिणीच पूर्ण करणार आहेत, हा पूर्ण मला विश्वास आहे. की माझ्या बूथमधल्या कार्यकर्त्यांनी गावात जाऊन सांगा की महिन्याला 1,500 रुपये, वर्षाला 18,000, 5 वर्षात एक सिलेंडरचे धरून 90,000 आणि सिलेंडरचे धरून 1,02,400 रुपये देणाऱ्याला मत देणार आहात, की या सावत्र भावांना ज्यांनी या योजना बंद करायला घेतल्या त्यांना मत देणार आहात? हा माझा सवाल आहे. मित्रांनो, आपल्याला हे राज्य हे विकासाकडे घेऊन जायचं आहे. आपल्याला हा परिसर विकासाकडे घेऊन जायचं आहे. उल्वा नोडमधल्या सर्व समस्या सोडवायच्या आहेत. या ठिकाणी एक सुसज्ज हॉस्पिटल असावं, सुंदर रेल्वे लाईन असावी, या इथे बगीचे असावे. ज्या अपेक्षेने उल्वामधल्या कार्यकर्त्यांनी, मी जबाबदारीने बोलतो, ज्या अपेक्षेने उल्वा नोडमध्ये राहणाऱ्यांनी इथे घरं घेतली, त्या नोडमधल्या लोकांच्या सर्व अपेक्षांना पूर्ण करण्याचं काम येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष करेल, हा मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो. मित्रांनो, आपल्याला हे राज्य पुढे न्यायचं आहे, हा देश पुढे न्यायचा आहे. नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचे आहेत आणि त्याच्याकरता ही विधानसभा जिंकायची आहे. जिंकण्याचं गणित पूर्ण आपल्यासोबत आहे. म्हणून माजून न जाता 20 तारखेला आपापल्या बूथवर, आपल्या मतदार यादीत प्रत्येक बूथ प्रमुखाने, सर्व सहकारी माझ्यापेक्षा जास्त झटून काम करतायत. निश्चित त्याचा आनंद आणि अभिमान आहे. आणि अनेक सहकारी रोज जुडतायत. एक वाघिवलीवाडा एक असा आमचा पॅच होता की त्या ठिकाणी 250-300 मतदान आहे. आम्ही दरवेळेला मागे होतो. आमची सर्व टीम मागे लागली आणि आत्ता आलेले सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणून भाजपत प्रवेश करणार आहेत. 355च्या 355 बूथमध्ये भारतीय जनता पार्टी डट के साथ लढ रही है. कुठे शिवसेना लढते, कुठे शेका पक्ष लढते. जे लढतायत ते लढून द्या, आम्हाला त्याचं काय घेणं देणं नाही. मला एक अजून तुम्हाला सांगायचं आहे की आता लय सभा चालू होतील. आम्ही विकासावर बोलतो, आम्ही तुम्हाला काय करणार त्याच्यावर बोलतो. मला जरा उद्धवजींना आणि मनोहर भोईरांना एक प्रश्न सांगायचा आहे की शेका पक्ष तर विकासावर बोलूच शकणार नाही, कारण यांचं नाही केंद्रात सरकार, नाही राज्यात, नाही यांचं कधी येणार, नाही हे प्रिन्स निवडून येणार. हे तर असेच वडिलांची हाऊस करायला उभे राहिलेत. माझं आत्ता मागे लोकसभेला उद्धवजी 33 मिनिटाचं संबोधन केलं उरणला. एक मिनिट पण विकासावर बोलत नाही. अटल सेतू आला, रेल्वे आली, 8 पदरी रस्ता आला, पोर्ट आला, एअरपोर्ट आला, कशावरही बोलायचं नाही. आणि फक्त नेहमीप्रमाणे तेच रडगाणं येऊन इथेही गातात की माझा पक्ष चोरला, वडिलांचा होता, याचा होता, चिन्ह चोरलं, हे चोरलं, गद्दार पद्दार. अहो, आम्हाला काय घेणं देणं? आम्ही गद्दारी केली का? तुमचं नाही नीट सांभाळू शकले, तुमचं तुम्ही बघा. आम्हाला इथे येऊन काय? हा विकसनशील भाग आहे महाराष्ट्रातला, इथे विकासावर बोला. आणि आत्ता जर कोणाला ट्रेनमध्ये येताना पाकिट मारलं ना, तर दुसऱ्याला कोण हल्ली सांगत पण नाही. लोक बोलतात काय येडा आहे, स्वतःचं पाकिट नाही सांभाळू शकला. अहो, तुमचे 40 गेले, तुम्हाला नाही सांभाळता आले, ते इथे येऊन उरणला येऊन रडगाणं कशाला गाता? तुमचं जिथे सांभाळायचं होतं तिथे सांभाळायचं होतं ना. तुमच्या नाका खालून 40 आमदार गेले, त्याचं उरणकरांनीच बघायचं का? अहो, आम्ही विकसनशील उरणचे पार्ट आहोत. आमच्या इथे मच्छीमार आहे, आमच्या इथे आदिवासी भाग आहे, आमच्या इथे विकसनशील होणारी उल्वे नोड, करंजाडे नोड सारखे नोड आहेत. या ठिकाणी या विकासावर बोला. अहो, त्या इरसालवाडीच्या वेळेला आले खाली चौकला, तर तेव्हा म्हणाले मला माहितीच नाही एवढ्या दुर्गम भाग आहे तो. आता तुमचं चौकला फार्म हाऊस दरवर्षी 8-8 दिवस तिथे राहता, तुम्हाला शेजारचे आदिवासी कसे? उद्धवजी, त्या आदिवासींचे प्रश्न समजून घ्यायला त्या गरीबाच्या घरापर्यंत जावं लागतं. मुंबईत सोन्याचे चमचे घेऊन जन्मलेले आदिवासींचे प्रश्न नाही समजू शकत, हे तुमचं दुःख आहे. वनमंत्री तुमचे चिरंजीव होते, का नाही 4 आदिवासी वाड्यांना रस्ते दिले? पण हे देऊ शकले नाहीत, देणार नाहीत. अहो, करंजा टर्मिनल आता ते परवा मनोहर भोईरांची कुठेतरी, हल्ली मलाही काय आहे त्यांचे व्हॉट्सअप हे बघायला लागतं काय बोलले ते.
परवा म्हणाले हे रस्ते वगैरे मोदींनी नाही केले, हे गडकरींनी नाही केले, हे जेएनपीटीने स्वतः केले. आता ही यांची अक्कल काय, यांना बोलायचं. करंजा बंदर मी पत्र दिलं, यांनी पत्र दिलं म्हणून काम झालं. किती बघा लोकशाही प्रगल्भ झाली, यांच्या पत्रावर करंजाचे 300-300 कोटी रुपयाचे बंदर व्हायला लागले. मच्छीमार बंदर बोलतोय, खरे बंदर माथेरानला आहेत. नाहीतर रमाकांत तुला खोटं वाटायचं. त्याच्यामुळे विकासाचं राजकारण करायचं नाही, प्रत्येक गोष्टीत वेगवेगळ्या अँगलनी न्यायचं. अहो विकासावर बोलूया, 7 वर्षात तुम्ही काय केलं, आपण पुढच्या 5 वर्षामध्ये विकासाच्या दृष्टीने या मतदारसंघात काय करणार आहोत त्याच्याकरता आपली लढाई आहे. मित्रांनो, येत्या काळामध्ये उल्वा नोडमध्ये पाईपलाईनमधून गॅस आणायचा आहे, पेट्रोल पंप आणायचा आहे. या सर्व गोष्टी आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या निगडीत आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, केंद्रातलं राज्यातलं सरकार, महाराष्ट्र सरकार, येणारं परत भाजपचंच सरकार. त्याच्यामुळे या दोन्ही सरकारमधून उल्वे नोड, करंजाडे, उरण मतदारसंघाचा पूर्ण विकास करू. यंदा 5,600 कोटी रुपयाचं आहे. पुढच्या वेळेला हे पुस्तक किमान 10,000 कोटी रुपयाचा असेल, हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि आपली जात विकासाची, आपला धर्म विकासाचं आणि विकासाचंच राजकारण करणार. एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं जाणारच, हा शब्द या ठिकाणी देतो. आणि त्या एअरपोर्टमध्ये आत्ता रुपेशनी सांगितलं, अतुलजींनी सांगितलं की त्या एअरपोर्टमध्ये फक्त आणि फक्त स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तच घेतले जाणार, याचंही आपण ॲग्रीमेंट केलंय. मग अदानी एअरपोर्ट का बोलले, दिबा पाटलांचा अपमान का केला? अहो दिबा पाटील हृदयात आहेत साहेब, अपमान करण्याकरता नाहीत. आणि त्याच्याकरता संघर्ष केलाय, तेही मिळवणार. नाव देण्याचं काम एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया करते दिल्लीची. आणि मालक त्याचं कोण आहे, तर त्याचे मालक आहेत अदानी एअरपोर्ट्स, अदानी होल्डिंग कंपनी. आम्हाला त्याच्या वादात काय जायचं नाही. मालक कोण, कोण विमानात बसल, कोण उडवल, कोण खाली बसल, आमची पोरं कामाला घे, आमचा हाच विषय. आणि ती 100% स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त घेतली पाहिजेत, हाच आमचा विषय. त्याच्यामुळे एक शब्द इकडे बोलला तर ते का बोलले, अहो ते शुद्ध 10 वाक्य बोलू शकत नाही तो. मी तर एक नाही 1000 वेळा सांगितलं असं प्लॅटफॉर्म बनवतो, या आपण चर्चा करूया. महेश बालदी एक वाक्य चुकला तर त्याच्याबद्दल बोलतात, चुकलं नाहीये, चुकला असेल तर 1000 वेळा माफी मागेल. पण एकदा मराठीची चर्चा होऊन जाऊन द्या. मराठी व्याकरण, मराठी साहित्य, मराठी गाणी, मराठी उखाणे, मराठी शिव्या, तुम्ही जे बोलाल ते मराठीची चर्चा करू. हरलो तर इथून घरी निघून जाईल. आणि तुम्ही 5 वाक्य अशी हलवत न बोललेत तर मी काय करायचं ते मला सांगा. काय करायचं नाही, कर्तृत्व शून्य लोक आहेत. यांनी स्वतः काय केलं नाही, पुढे काय करायचं नाही. कालपर्यंत महाविकास आघाडी म्हणून दोघं त्याला प्रिन्सला सोबत घेऊन फिरायचे. दहीहंडी काय करायचे, नवरात्री काय करायचे, सर्व एकत्र. आम्ही महाविकास आघाडी. आता हा बोलते तो माझा फोटो चोरतोय, तो बोलतो तो माझा फोटो चोरतोय. तुमच्या चोऱ्या तुम्ही बघा, तुम्ही काय करायचं ते तुम्ही बघा. आम्हाला विधानसभेत जायचं एवढं नक्की तुम्ही बघा, हे तुम्हाला सांगतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमात आज जाहीर सभेप्रसंगी महायुती